नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या मनाचे खेळ या कथासंग्रहातली शीर्षक कथा मनाचे खेळ. बैठकीत तक्क्याला टेकून बसलेल्या सदानंदनं नजर वर करून भिंतीवरच्या घड्याळात पाहून घेतलं. 11ला 20 मिनिटं बाकी होती. त्याला वाटलं आता तसं कोणी शेष घ्यायला येणार नाहीच. उद्या फार तर काही जण येऊन जातील. त्यात जाणाऱ्यात आणि शेष घेणाऱ्यात त्याच्या वडिलांचे परममित्र वालजीभाई होते. सदानंदतर्फे 14व्याचं निमंत्रण त्यांना गेलं तेव्हा त्या माणसाजवळ त्यांनी सांगितलं होतं, धुळ्याला महत्त्वाचं काम आहे, मी आज रात्रीच निघतोय. उद्या कितीही उशीर झाला इथे पोचायला तरी येऊन प्रसाद घेऊन जाईन. सदानंदाच्या मनात ते त्यांचं माणसाजवळ सांगितलेलं त्यांना आठवलं. आज दिवसभरही वाड्याचं दार लोटून 4 नंतरसुद्धा कोणी येत गेलं. त्या प्रत्येक वेळी त्याला सेकंदभर वाटून गेलेलं होतं, आले वाटतं वालजीभाई. पण ते दिवस मावळायला आल्यावरही आलेले नव्हते. ते धुळ्याहून इथे परतले का तेही कळालेलं नव्हतं. ते इथं घरी आले नाहीत म्हणजे वाड्यावर कसे येतील? आले तर आल्याशिवाय कसे राहतील? हा विचार सदानंदाच्या मनातच वारंवार येत गेला. वसुंधरा आणि त्याच्या बहिणी आज स्वयंपाकघरात वावरत होत्या. त्यांच्या आपापसातील बोलण्याचा, बांगड्यांचा, मंद हसण्याचा आवाज सदानंदाला बाहेर बैठकीत येत होता. तशी इतर पाहुणे मंडळीही वरती माडीवर 2 मोठाल्या खोल्यातून विसावलेली होती. थोडी सामसूम जाणवत होती. प्रसंगच असा होता की त्याचा ताण घरातल्या आणि इथं आलेल्या सगळ्यांच्या मनावर होताच. तो असणारच होता. माणसं जवळची जमलेली होती तरी हा काही उत्सव नव्हता किंवा घरात होणारं लग्न किंवा मुलीचं काही कार्य. मुरलीधरराव देशपांडे, सदानंदचे वडील, त्यांचं आज तिथीनं 14वं होतं. उदक शांती. त्यासाठी गावातली काही माणसं आलेली होती, काही परगावाहून आली होती. येऊन जेवून शेष घेऊन गेलेली होती. ओसरीवरचा मुरलीधर देशपांडे यांचा थोडा 50शीतला ताजा टवटवीत फोटो लावलेला होता. म्हणजे फोटो चौरंगावर ठेवलेला होता. त्या फोटोला घसघशीत हार घातलेला होता सुगंधी फुलांचा. उदबत्ती जळत होती, दिवा तेवत होता. दिवसभरात फोटोच्या पायाशी फुलांची रास जमलेली होती. इथं वाड्यात येणारा प्रत्येकजण फोटोला फूल वाहून नमस्कार करून मगच इकडे तिकडे बघत होता. सदानंदनं थोड्या चढ्या आवाजात म्हटलं, वसुंधरा, झालं का तुमचं आवरून ग? वालजीभाई आता येणार नाहीत वाटतं. उद्या सकाळीच येतील. लाडू ठेवा. माणसं 2-4 दिवस त्यांच्या सोयीनं येतील. शेष देता यावा काय? वसुंधरा पदराला हात पुसत बैठकीत येत म्हणाली, मलाही तसंच वाटतंय. वालजीभाई सकाळीच येतील. ते माणिक काका पण उद्याच यावेत. अजूनही कोणी येईल. आता नावं आठवत नाही आहे कारण सांगितलं बऱ्याच जणांना होतं. आणि तुम्ही काळजी करू नका, लाडू भरपूर आहेत. चांगले 7 किलोचे लाडू करून घेतलेत. ठीक आहे, सदानंदनं म्हटलं आणि तो गप्प झाला. वसुंधरा म्हणाली, आता उद्यापासून जे कोणी येईल 2-5 दिवस त्यांना फक्त 2-2 लाडू द्यायचे असं सासूबाई सांगत होत्या. यावर सदानंदनं वसुंधराकडे नवलानं बघितलं आणि म्हणाला, जसं आई म्हणाली असेल तसं. इतक्यात दारावर थाप पडली. वाड्याचा मुख्य दार, त्याला कडी घातलेली होती पण आडसर सारलेला नव्हता. ते अगदी झोपायला जाताना स्वतः मुरलीधरराव करायचे. म्हणजे ते जाईपर्यंत त्यांनी केलं. आपलं दिवसभरातलं अखेरचं काम संपवून मुख्य वाड्याच्या दाराला आडसर सारला की ते वळून आत येऊन पाणी पिऊन झोपायला जायचे. हा आजवरचा शिरस्ता होता, निदान गेल्या 15 दिवसांपूर्वीपर्यंतचा तरी. तो त्याला आठवला. पण अचानक मुरलीधरराव गेले आणि मग ते सगळं वारसा हक्कानं सदानंदकडे आपोआप आलं. वसुंधरेचं काम संपायचं नाही. मुलं माडीवर जेवून गेली की खाली यायची नाहीत. मग ते काम सदानंदच करू लागला.
आईला ते काम सांगणं कोणी सुचवणं शक्य नव्हतं, पण ती बसल्या जागेवरून तेवढ्या कोसळलेल्या डोंगरा एवढ्या दुःखातही म्हणे, "अडसर सारला का रे वाड्याचा? 10 वाजून गेले, बघा ते काम." तिचा स्वर उदास उदास असायचा, पण त्या स्वरात काळजी आणि जबाबदारीही होतीच. निदान सदानंदाला ती तशी जाणवायची. कोणीतरी तिच्या भोवती असणारं म्हणे, "बाबा सारतात ना आजी, त्यांनी अडसर सारला की मी सांगीन तुला." सदानंद उठला. वालजीभाई दार लोटून आत वाड्यात आले. गौरवर्ण, तोंडावर थोडे देवीचे डाग, केस पूर्ण मागे सारलेले, पांढरे शुभ्र कपडे. त्यातील वालजीभाई अंगणातल्या ट्यूबच्या उजेडात एका वेगानं आत येत म्हणाले, "जागा आहेस का रे सदानंद? मी आलो बरं का." बोलता बोलता त्यांनी चपलातून पाय काढले. ते बैठकीत आले. त्यांचं सगळं वागणं बोलणं एका वेगानं असे. सदानंदाचं मन त्यांच्या येण्यानं भारून गेलं. वालजीभाईंच्या आज वाड्यावर येण्यानं एका विश्वासाची पूर्तता झाली होती. सदानंद 2 पावलं पुढं आला आणि वालजीभाईंकडे बघून म्हणाला, "मी तुमचीच वाट बघत होतो. कितीही उशीर झाला तरी तुम्ही आज येणार याची खात्री होतीच." वालजीभाईही छान हसले. सदानंदाला म्हणाले, "आज आलो नसतो ना तर रात्रभर झोपू शकलो नसतो शांतपणे. आणि दुसरं म्हणजे हा आमचा मुरली रागवला असता, खरं का नाही?" ते तोंडभर हसले. सदानंदनं त्यांना आत ओसरीवर आणलं. तिथेच त्याच्या वडिलांचा फोटो ठेवलेला होता. वालजीबाई त्या फोटोपुढे हात जोडून उभे राहिले. त्यांचे डोळे पाणावलेत हे सदानंदाला कळून आलं. आतून येऊन तिथे उभं राहत वसुंधरानं विचारलं, "2 घास खाणार?" "नाही बेटी, प्रसाद दे, घरीही सगळ्यांना देईन." सदानंद म्हणाला, "रसिकभाई येऊन गेला, बरं वाटलं." "यायलाच पाहिजे, न येऊन सांगतो कोणाला? उद्या त्याचा हा बाप वर गेला तर त्याच्याकडं कोण येईल?" ते विनोद केल्यासारखं हसले. सगळेजण चपापून गेले. वसुंधरानं 7-8 लाडू एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून दिले. दुसऱ्या पिशवीत वडेही दिले. वालजीबाईंनी ते घेतलं आणि वळून म्हणाले, "वहिनीला भेटायला निवांत येईन, आत्ता नाही भेटणार." ते बाहेर आले. त्यांनी चपलात पाय सारले आणि वळून वाड्याबाहेर पडलेही. वसुंधरा ओसरीवरनं म्हणाली, "आता अडसर सारून टाका. आज वाट वालजीबाईंचीच होती. आता कुणी येणार नाही." सदानंद आई बसली होती तिथे गेला. आईजवळ बसला आणि म्हणाला, "वालजीभाई येऊन गेले. तुला भेटायला सवडीनं येईन म्हणाले. दुपारी त्यांचा मुलगा रसिकबाई पण आलेला होता." त्याच्या आईने डोळ्यांना पदर लावला. भरल्या स्वरात ती म्हणाली, "गेल्या 50 वर्षांचा स्नेह जपायला हवाच ना रे." सदानंद उठणार तर आई म्हणाली, "उद्या मुली जाते म्हणतायत, जाऊ देत. मंदा, नंदा आणि कुंदाही. कधीतरी मुली जाणारच. त्यांची ओटी भरायला पाहिजे. सकाळी 4-5 पातळं आणून ठेव. खण, नारळ, बांगड्या, ओटी त्यांचा मान असतो." वसुंधरा म्हणाली, "आणलंय सगळं, तुम्ही निश्चिंत असा." तेवढ्यात आई म्हणाली, "सदानंद, अजून एक." बोलून ती सदानंदकडे बघत राहिली. सदानंदानं विचारलं, "काय गाई, अजून काही करायचं आहे का? सगळं तुझ्या मनासारखं झालं ना?" "आजवर झालं रे, पण इथून पुढे?" "म्हणजे मी समजलो नाही." सदानंद बुचकाळ्यात पडला होता. अजून आईला काय हवं आहे आपल्याकडनं त्याला कळून येत नव्हतं. त्याची आई म्हणाली, "अरे, घराण्याचे देव आपल्याकडे आहेत. त्यांची पूजा व्हायला हवी. 5 शाळीग्राम आहेत. देवीचा टाक आहे तुळजापूरचा. गणपती, शंकर. तेव्हा." "तेव्हा काय आई?" "त्या देवांची पूजा तू करायला पाहिजे. व्हायलाच पाहिजे पूजा. आजवर हे होते तोवर हा प्रश्न कधी आलाच नाही. तेच पूजा करत. देवीचं नवरात्र आहे, पौर्णिमा आहे, द्वादशी आहे. सवाष्ण ब्राह्मण घातले जात. आता ते सगळं तुला पाहायला लागेल." "आई, मला हे रोज करणं शक्य नाही आहे."
तू तर माझी धावपळ बघतेसच. मी असं पूजा अर्चा करत बसलो तर दुकानाकडे कोण बघणार? सुभाषचं अजून शिक्षण व्हायचं आहे, मुलीही शिकतायत. तेव्हा आपण असं करू ना, देवांची पूजा रोज व्हावी म्हणून व्यवस्था करू. काय? व्यवस्था? आईच्या नजरेत मनातला संशय ओतप्रोत भरलेला होता. हा व्यवस्था म्हणजे नेमकं काय करणार माहिती नव्हतं. सदानंदाचा मात्र चेहरा कल्पना सुचताच उजळून निघाला. तो म्हणाला, आपण नारायण भटांना सांगू. कसं? नारायण भटाला? त्याला मंत्र तरी पाठ आहेत का रे? उगाच बडबडत असतो बाबा. त्या माणसाला नको बोलवत बसूस. अगं, रोजच्या पूजेसाठी कशाला मंत्रतंत्राची गरज आहे आई? देव धुतले जाणं, नैवेद्य दिला जाणं महत्त्वाचं. दिवा, तेलवात, फुलं, पत्री, गंध, उदबत्ती हे सगळं वसुंधरा बघेलच ना. तो आईला समजवत म्हणाला, नको रे नको, नकोच. तो नारायण भट लबाड माणूस आहे रे. बुद्धी भ्रष्ट झाली ना माणसाची की तो देव्हाऱ्यातले देव चोरायलाही कमी करत नसतो. हा नारायण भट त्यातला आहे. त्याची बुद्धी तरी स्थिर आहे का? त्याला सत्यनारायणाची पूजासुद्धा धड सांगता येत नाही. सारखं लक्ष त्याचं स्वयंपाकावर. काय फोडणीला पडलंय, काय भाजणं चाललंय, भजी कुरडया तळल्या का, असं विचारतो मेला. हे बघ आई, तुला नारायण भट नको वाटत असेल तर आपल्या दत्त मंदिरातल्या केशव पुजाऱ्याला बोलवू. काय घेईल ते घेईल. अरे पण तूच का करत नाहीस? रोज नाही पण सणावाराला तरी देवाला तुझे हात कधी लागणार रे? देव धुणं, पुसणं, गंध लावणं तुझ्या हातानं व्हायला हवं. हे होते तर आजवर देवाचा कधी प्रश्न नाही आला. रोज देवाची पूजा होई, फुलं वाहिली जात. आता बाबा नाही येत ना, मग आता काय करायचं? मी बोलतो केशव पुजाऱ्याशी, त्यांनाही मंदिरात ना आता काय मिळतं का? बघ बाबा, तुला पटत असेल तसं कर, पण घरातल्या देवांची पूजा तर व्हायला हवी. आज केलीसच का नाही तू? फार बरं वाटलं तुला पूजा करताना बघून. ह्यांच्या नशिबात ते भाग्य नव्हतं असंच म्हणायचं. आईने दीर्घ श्वास घेतला. आई, अगं आजची गोष्ट वेगळी होती. मी करीन ना आपल्या देवांची पूजा, मी करत जाईन, पण बाबा करत तशी रोज नाही. काही विशेष असेल तर. मला तरी कुलधर्म कुलाचार पाळायला आवडत नाही असं थोडंच आहे का? तो वैतागून म्हणाला. मंदा तिथे येऊन उभी राहत म्हणाली, अरे आमचे हे तर गुरुचरित्र पण वाचतात. आठवडाभर गादीवर झोपत नाहीत. एक वेळ अन्न खातात. रजाच घेतात. चहासुद्धा घेत नाहीत, दाढी करत नाहीत, केस कापत नाहीत. मनानं बरं, हां मनानं. कुणी यांना म्हणत नाही हे करा, पण करतात. सदा तू पण केली पाहिजे पूजा देवाची. अरे केवढा देवारा आहे आपला, किती देव आहेत तिथे. बाबा पूजा करायचे देव मांडून तर बघत राहावंसं वाटायचं घंटाभर. सदानंद तिथून उठत म्हणाला, देवाची पूजा होईल, होणारच, पण ती रोज करणं नाही जमणार असं वाटतंय. कुंदा म्हणाली, अरे सकाळी लवकर उठायचं. सदानंदाला वाटलं आता प्रत्येकजण काहीतरी सुचवत जाणार, इथून पाय काढता घेणं बरं. तो तिथून उठलाच, निघाला. आजच्या दिवशी आईला भेटून झोपावं असं त्याने ठरवलं होतं, पण त्यातून हे देवपूजेचं काही आत्ता निघेल असं वाटलं नव्हतं. तसं मनोमन सदानंदलाही वाटत होतंच की देवपूजा ही व्हायला हवी. देव पारोसे ठेवता उपयोगाचं नाही. ते इथे घरात राहणाऱ्याला तर कोणालाच पटणारं भावणारं नव्हतं, खुद्द सदानंदालाही. त्याला वाटलं होतं की नारायण भटांनाच नेहमीसाठी इथून पुढे देवाची पूजा लावून टाकावी. सणावाराला आपण आरतीला हजर राहायचं. तीर्थप्रसाद बाबा असताना घेत होतो त्याप्रमाणे घेत राहायचं, पण तशा गोष्टी घडत नव्हत्या. त्याला त्याचे बाबा करत असलेली देवाची पूजा आठवली. उजळलेला देव्हारा नजरेपुढे आला.
एका शिस्तीने देवावर वाहिलेली गुलाब, जास्वंदा, मोगरा, चाफा, तुळस ही फुलं आठवली. त्या कोपऱ्यातला सुगंध, पावित्र्य कितीतरी वेळ कोपरान कोपरा सांभाळत असायचा, सुगंधित होऊन जायचा. मुरलीधरराव चांगलं तास दीड तास पूजा करत असत. पूजा करतानाचे त्यांचे मंत्र घरातल्या सर्वांच्या कानावर पडत. सदानंदला वाटलं त्याचं जीवन स्थिरावलेलं होतं. ते शिक्षक म्हणून रिटायर होऊनही 15 वर्षे होऊन गेली होती. देवाचं मन लावून करणं, पोथ्या वाचणं, पारायण करणं हेच त्यांचं उर्वरित आयुष्य झालेलं होतं. तसं माझं कुठं आहे? नाहीच आहे. वाटलं तर ते दुकानावर चक्कर टाकत, शेताकडे जाऊन येत, पण त्यात सक्ती अशी नव्हती. त्यांचं ते हळूहळू त्यांच्या परी निवृत्त होणंच होतं स्वतःसाठी. ते सदानंदला कसला हिशोब विचारत नसत किंवा विचारल्याशिवाय कुठला सल्लाही देत नसत. बापलेकात त्यांच्याही नकळत कामाची विभागणी होऊन गेलेली होती आणि ती व्यवस्था दोघांनीही मान्य करून घेतली होती, त्यामुळे गैरसमज नव्हता. खतं, शेतीची अवजारं, मोटारी, पंप आणि पाईप विकण्याचा धंदा BCom होऊनसुद्धा सदानंदनं स्वीकारलेला होता. नुसत्या शेतीवर भागावं इतकी शेती नव्हती, पण गावात 2 मजली वाडा होता, गुरंढोरं होती, हातात पैसा खेळणारा उद्योग होता. त्यासाठी सदानंदला कधी औरंगाबाद, कधी धुळे, नाशिक, जळगावला सुद्धा जावं लागे, माल आणावा लागे. दिवस कसे छानपणे चालले होते, रीतीनं आणि शिस्तीतही. मुलं औरंगाबादला शिकायला होती. मोठा मुलगा इंजिनिअरिंगला, तर मुली कॉलेजमध्ये होत्या. मुलं हुशार होती, छान प्रकारे पास होत होती. सदानंद अंथरुणावर येऊन पडला. तसा तो दमलेलाही होताच. वसुंधरा अजून खोलीत आली नव्हती. सदानंदाला वाटलं दिवसवार नीट केलं, दानधर्म केला की आपण 14व्यानंतर कामाला लागू. पण त्याच्या मनातली अस्वस्थता वाढली तशी डोळ्यात उतरणारी झोप खुडली. डोळे चुरचुरत होते. मनात बेचैनीच्या लाटांवर लाटा आदळत होत्या. मन अजूनच उद्ध्वस्त झालेलं होतं. तो सारखा कूस बदलत राहिला, पण अंथरुणावर उठून बसला तेव्हा वसुंधरा आत आली. त्याला पाहून तिने विचारलं, काय झालं? दिवसभर इतकी दगदग होऊनही झोप आली नाही का? फार दमून गेलं की माणसाला नाही लागत कधी कधी झोप. दूध आणू का मी? जेवणही नीट नाही झालं तुमचं. मनावर ताण असतोच ना? सदानंद डोक्यावरनं हात फिरवत म्हणाला, नाही ग, येईल झोप, पडतो मी. तो वसुंधराकडे पाठ करून पडून राहिला. त्याला माहिती होतं आपल्याला इतक्यात झोप येणं शक्य नाही, पण वसुंधरासाठी झोपेचं नाटक करणं भाग होतं. त्याशिवाय त्याची मुक्तता नव्हती, नाहीतर उगाच शब्दाला शब्द देऊन आपण दोघंही भांडत तंडत बसलो असतो, हा त्याचा आजवरचा अनुभव होता. हे सगळं त्याला आत्ता नको होतं, म्हणून त्यांनी पाठ केली वसुंधराकडे आणि तो गाढ झोपून गेलाय असं तिला भासवायला लागला. दुसऱ्या दिवसापासून सदानंदने दुकानात जाऊन कामाला सुरुवात केली. कुलकर्णी मुनीम होताच दुकानावर म्हणा, पण आपण दुकानावर जातीनं असणं ही व्यवसायाची गरज असते. दुपारी तो जेवायला घरी आला तेव्हाच वसुंधरा त्याला म्हणाली, मग कोण ठरलं रोजच्या पूजेसाठी? नारायण भट का केशव पुजारी? कुणाला तरी ठरवायला हवं ना? यावर सदानंद प्रश्नाचं उत्तर येत नसल्यासारखा खाली मान घालून जेवत राहिला. त्याला निदान आत्ता कसलीही चर्चा नको होती. तसा तो थोडा वसुंधरावरही नाराजच होता. जेवतानाच काहींनी तो देवपूजेचा विषय काढला असं वाटलं होतं. तो काहीच बोले ना, तेव्हा त्याच्या वाटीत डावानं आमटी वाढत वसुंधरानं विचारलंच, अहो मी काय विचारतीये? कळलं ना, कळलं. दुपारी दुकानात जाताना भेटीन केशव पुजाऱ्यांना. त्याच्या पानात भात वाढत वसुंधरा म्हणाली, काल इतकी देवाची सागरसंगीत पूजा झाली, आज देव पारोसेच. कसं तरी वाटतं नाही? बघवत नव्हतं देवाऱ्याकडे आणि त्या देवांकडे. हे तुला वाटलं का आई म्हणाली तसं? त्यांनी विचारलं. खाणं थांबवून तो तिचाच चेहरा वाचत होता. वसुंधरा चपापून म्हणाली, कुणी कशाला म्हणायला हवं? मलाही वाटलंच ना तसं. ते शाळीग्राम नसते ना तर मीही देवाची पूजा केली असती रोज, खरंच. हे ना वसुंधरा, सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत, कळलं का? देवाला हे आवडतं, देवाला ते चालत नाही असं.
एकूण काय, देवाच्या नावाखाली दबून वागा हेच सुचवतात सगळे. मला नाही असं वाटत. उद्या सुनीलला सांगीन मी की आंघोळ झाल्या झाल्या देव धुवून गंध अक्षदा वाहा दिवा लाव. बरं मग हे आज का नाही सुचलं कुणाला तरी? सुचलं मला, पण उशिरा सुचलं. तोवर त्यांनी पोळी भाजी खाल्ली होती. जाऊ दे ना, उद्या सांगेन त्याला. शिवाय आता शिवाय काय? सदानंदनं ताटातच खरकटे हात धुवत विचारलं. त्याच्या मनावर ताण होताच. तो त्याच्या तिरसटपणे बोलण्यातनं तिलाही जाणवला. त्याला कुठे सवय हो देव धुवायची. त्याच्यावर कधी ती वेळच आली नाही म्हणा. मामंजी होते, तेच देवांचं सगळं करायचे. तो तरी किती दिवस राहणार आहे? सोमवारी औरंगाबादला जायचं आहे म्हणत होता. जाऊ दे, पैशाची थोडी व्यवस्था करायची आहे. खर्च खूप झाला आहे. सदानंद म्हणाला आणि थोडा गंभीर झाला. आपण हे असं बोलायला नको होतं असं वाटलं त्याला. पण मुरलीधरराव जेवून रात्री बैठकीतल्या पलंगावर पडले. त्यांची सवयच होती ती. ते जेवून अंगणात फिरायचे आणि आत बैठकीत येऊन डोळे झाकून अंग सैल सोडून थोडा वेळ पडून राहायचे. अर्ध्या तासानं उठून बसून झोप येईतो कसली तरी पोथी वाचायचे. हा त्यांचा नित्यक्रम होता. त्या दिवशीही ते तसेच वागले, पण पलंगावर येऊन पडल्यावर तिथून उठलेच नाहीत. घरात सगळ्यांना वाटलं आज 4-2 चक्रा जास्त मारले असतील, त्यामुळे दमले असतील, उठतील थोड्या वेळानं. पण नाही उठले. त्यांना चिरनिद्रा लागून गेली होती. हे सगळ्यात अगोदर त्याच्या आईच्या लक्षात आलं होतं. ती त्यांना चला उठा, आत येऊन पडा, आज काय रात्रभर इथे बैठकीतच पलंगावर पडून राहायचं आहे का असं विचारत तिथे आली. तिने त्यांना हलवलं. त्यांच्या शरीराचा थंडगार स्पर्श होताच तिला काहीतरी विपरीत हे जाणवलं आणि तिने सदा सदा करून हाक मारली. त्या ओरडण्यात भीती होती, संशय होता, आणखीनही बरंच काही काय होतं. ते फक्त सदानंदाला जाणवलं. तो अंथरुणाबाहेर पडला, धावत बाहेर आला. सत्याला त्यालाही सामोरं जावंच लागलं. मुरलीधररावांना देवाज्ञा झालेली होती. अचानक भेटायला आलेला मृत्यू जवळच्या माणसांवर प्रचंड आघात करून जातो. सगळी नाती त्याच्या आठवणींनी हादरून जातात. भीती, खेद, आश्चर्य आणि विश्वास त्यात असतो. नंतर कळवाकळवी. पत्र, फोन करता करता वेळ पुरला नाही. 10-12 दिवस मृत्यूच्या दाट छायेत ते घर झाकळून गेलं होतं. ते सगळं संपलं. आवर्तनं, रीतीभाती, रिवाज झाले आणि एक नवाच प्रश्न सदानंदसह सगळ्यांच्या पुढे नाचत राहिला. सदानंद दुकानात जायच्या अगोदर केशव पुजाऱ्याकडे गेला. ते परगावी गेल्याचं कळलं. दत्त मंदिराचं काम त्यांचा मुलगा आणि बायको बघत होते. ती दोघं भेटली त्याला दत्त मंदिरात. बायकोनी विचारलं, काय काम? आल्यावर सांगायला बरं. येणार आहेत कधी? कमळीकडे गेलेत अहमदपूरला. 15 दिवस तरी लागतील. आले की मला येऊन भेटा म्हणावं. केशव पुजाऱ्याच्या बायकोला इथं काही निरोप म्हणून सांगणं त्याला नको वाटलं. त्यांनी मनाचा कौल खरा मानला. रात्री घरी येईपर्यंत त्याच्या मनात तेच होतं, देवपूजेचं. क्षणभर त्याला वाटलं, हा आनंद केशव पुजाऱ्याचा मुलगाही तरुणच आहे की. आपल्या सुनीलच्याच वयाचा असावा. त्यालाच का सांगू नये पूजा करण्याबद्दल? आपल्याला तरी केशव पुजारीच का पाहिजे? आनंद केशव पुजाऱ्याचा मुलगा तरी आपल्याला का चालू नये? लगेच त्याला वाटलं आपल्याला चालेल, पण आई आणि वसुंधरा, मग त्यांनाही चालावं की. पण त्यांना चालावं हे महत्त्वाचं आहे, नाहीतर त्यांची रोजची कुरकुर सुरू होईल. वातच सारली नाही, उदबत्तीच लावली नाही, परडीवर फुलं ठेवली तरी अर्धीच वाहिली, वगैरे वगैरे सुरू होणार. जेवण होतंच तो आईजवळ जाऊन बसला. काय आई, काय म्हणतेस? सांधे दुखतात ना? त्यांनी बोलणं सुरू केलं. दुखतात रे बाबा, गोळी घ्यायची, मलम लावायचं. तिच्या स्वरात आता ह्या जगण्याला काय अर्थ आहे असा भाव होता. सदानंद म्हणाला, मी केशव पुजाऱ्यांकडे गेलो होतो मंदिरात. मग रे, भेटले का? अहमदपूरला मुलीकडे गेलेत म्हणे, 15 दिवसांनी येतील. अगं बाई, मग देवाचं रे, देव 15 दिवस पारोसे. काय नशिबी आलं रे त्यांच्या आणि माझ्यासुद्धा. अगं बाबा जिवंत असते तर हे घडलं असतं का? त्यांच्याच नशिबी इतरांकडून पूजा करून घ्यायची. मग तो इकडे तिकडे मान करत बोलत राहिला. वसुंधरा तिथे येऊन बोलणं ऐकत होती. म्हणाली,
अहो कुठे हा भट बघा तो भट बघा करत बसलाय. हे बघा तयारी मी करून ठेवते. देव धुवा, गंध लावा, फुलं वाहा, दिवा लावा. नैवेद्यसुद्धा मी दाखवेन. नकोच आहे मला ते कुणीतरी आपल्या देवांना हात लावणं. नेला एखादा देव म्हणजे? अहो चांदी सोन्याचा माणसाला मोह होतो. ती म्हणत होती तेही सदानंदाला पटत होतं. बरेच चांदीचे देव होते. शंखाला चांदीचं वेष्टन दिलेलं होतं. ताम्हण, निरांजन, पळी पंचपात्र चांदीचीच होती. चांदीची उपकरणी धुवायला सोपी म्हणून बाबांनी ती आणून वापरायलाही सुरुवात केली होती. त्याची आई म्हणाली, तेही खरंच आहे की देव चोरीला जाणं वाईटच, आपलं नशीब चोरीला जाण्यासारखं आहे ते. सदानंद म्हणाला, मी केशव पुजारी मुलीकडून परतेपर्यंत करेन पूजा, त्यानंतर आपण त्यांना लावून टाकू काय. सणावाराला, नवरात्रात, श्रावणात मी करीनच पूजा. ती त्याला करावीच लागणार होती हेही त्याला एव्हाना पटलं होतं. ते त्याच्याही मनात आलंच. तो म्हणाला, खरं तर ना आई, केशव पुजाऱ्यांचा मुलगाही आहे. आज दिसला मला तो. आपल्या सुनीलच्याच वयाचा असणार. त्याला का विचारू नये असं वाटलं मला. विचारू का त्याला? आई हातवारे करत म्हणाली, त्याला नको रे बाबा. ही आजकालची मुलं तंबाखू, सिगरेट, बिडी, दारू पिणारी. तशांचा हात आपल्या देवाला नको. पुण्य करायला जावं आणि पाप समोर यावं असं होईल. सदानंद काहीच न बोलता आत आला. थोड्या वेळानं वसुंधरा आत आली. तिने जागा असलेल्या सदानंदाला विचारलं, अहो करायला लागा तुम्हीच. मी सगळं बाजूला ठेवून पूजेची तयारी करून ठेवते. तुम्ही तेवढी पूजा बघा. तिनं आश्वासक असा त्याच्या कपाळावर तळवा दाबत स्पर्श केला. सदानंदनं तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, असं म्हणतेस का? मग करूनच टाकतो. निदान केशव पुजारी मुलीकडून येईपर्यंत तरी. वसुंधरा सुखानं हसली. तिचा चेहरा उजळून निघाला. कालपासून मनावर आलेला ताण सैल झाला होता. त्याला हवा तसा उतारा मिळून गेला होता. तूर्त तरी प्रश्न मिटला होता. मिटल्या डोळ्यांच्या सदानंदच्या मनात आलं, 3 बहिणींपैकी एकीने मुलाचा जन्म घेतला असता तर मी आईला इथे माझ्याकडे ठेवून घेतलं असतं आणि देव्हाऱ्यासकट देव देऊन टाकले असते. तो विचित्रपणे हसला, पण थोडं सांभाळून, कारण शेजारी वसुंधरा होती. तिला काही कळणं बरं झालं नसतं. बोलल्याप्रमाणे वसुंधरेनं पूजेची सगळी तयारी करून ठेवली होती. ती तयारी बघून त्यालाही हुरूप आला. मुक्टा नेसून त्यांनी येतील ते मंत्र म्हणायला सुरुवात केली, तेही मोठ्यानं. मारुती स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र, पसायदान, रामरक्षा आणि बरंच काही पाठ असलेलं, तर काही आठवत असलेलं असं. त्याची पूजा संपताना त्यांनी वळून बघितलं तर त्याची आई देवघराच्या दाराशी येऊन हात जोडून उभी होती. तिने डोळे मिटले होते. आईला तशी दाराशी तृप्तपणे येऊन उभी राहिलेली त्यांनी बघितलं आणि तोच गहिवरला. त्याला आतून भडभडून आलं. त्याने आईला म्हटलं, अगं ये ना आत ये, आरती करणार आहे मी. वसुंधरा, नैवेद्याचं आण ग लवकर. तो हसत बडबडत राहिला. त्याची आई तेवणाऱ्या निरांजनाकडे बघून म्हणाली, कसं छान वाटतंय बघ. सदा, अरे तूच करत जा देवपूजा. आपल्या मुलाचं करायला आईला सवड काढावी लागते का? तसंच आहे रे हे. कुठं कोणाला विचारत बसू नको काय. तिने आपला खरा मनोदय व्यक्त केला. वसुंधरानं नैवेद्याचं ताट आणलं, त्याच्यासमोर ठेवलं. निरंजनं तेवतच होती. सदानंदनं नैवेद्य दाखवला आणि आरतीचं तबक हातात घेतलं. त्यानं सुरुवातच चढ्या आवाजात केली, सुख करता दुःख हरता करत. आरती संपली. त्यांनी वळून बघितलं तर मुली आणि सुनीलही मागे येऊन उभा होता. सगळे आरतीत सामील झालेले होते. सर्वांचा मिळून आरतीत स्वर एक वेगळाच उमटून गेला होता. सगळ्यांनी तीर्थप्रसाद घेतला. सगळ्या घरातल्यांच्या चेहऱ्यावर सदानंदला एक वेगळ्याच सुखाची, समाधानाची झळाळी दिसली. त्या अर्थानं आजचा दिवस वेगळाच होता. एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती. राज्यावर वारसा हक्कानं राजाच्याच मुलांना बसून कारभार बघायला सुरुवात करावी ना, तसा त्याच पठडीतला. सदानंदाचाही सगळा दिवसच वेगळा गेला. वेगळ्याच मूडमध्ये त्याला वाटलं, का घाबरत होतो आपण? कसली भीती वाटत होती आपल्याला? कशाची? तो स्वतःशी हसलाही होता. नंतर त्याच्याच लक्षात आलं की आपली भीती फार वेगळी होती.
बाबा करत होते तशी सागरसंगीत पूजा आपण करू शकू का नाही याची, आणि त्याचबरोबर ज्या तल्लीनतेनं ते देवाची पूजा करत ती एकाग्रता, ती निष्ठा आपल्या ठायी असेल का नाही याचीही. त्याच्या मनात केशव पुजारी का नारायण भट यांना घरी पूजेसाठी बोलवावंसं वाटलं नाही. ते सगळं मागेच पडून गेलं. सदानंदच पूजा करायला लागला. कधी शांत मनानं तर कधी थोडा उरक पाडून आवर्त घेऊन. हे त्याच्यासकट सगळ्यांना कळून आलं होतं, पण कुणी कुरकुरत नव्हतं. वसुंधरा आणि त्याची आईसुद्धा खुश होती. मध्ये महिना गेला असेल नसेल. एक दिवशी सदानंद आंघोळ करून पंचानं पाठ कोरडं करत, जानवं पुढे मागं करत, मंत्र म्हणत देवघरात आला. वसुंधरेनं समई लावून ठेवली होती. त्याचा मंद प्रकाश होताच, शिवाय 15चा बल्बही लागला होता. ट्यूब लावलेली नव्हती. तो पाटावर बसला आणि देव ठेवलेली संबळ हात पुढे करून खाली घेत होता, तर त्याला देवघरभर काळ्या मुंग्या दिसल्या, पुंजक्यांनी विखुरलेल्या. तो चरकला. संबळीला लावलेले दोन्ही हात त्याने मागे घेतले. तो त्याच्याही नकळत ओरडला, आई वसुंधरा, अगं हे काय आहे? दोघीही धावत आल्या. त्यांनी दोघींना ते मुंग्यांचं साम्राज्य दाखवलं. आईकडे मान वळवून त्याने विचारलं, हे असं का? त्याची नजर घाबरलेली होती. ती आईला बरोबर कळली. ती म्हणाली, अरे दुधाची वाटी विसरली असेल, नाही तर साखर सांडली असेल. काळ्या मुंग्या अशुभ नसतात, घाबरू नकोस. वसुंधरा गपकन तिथे फतकल मारत बसली आणि म्हणाली, तुम्ही तेवढी संबळ घेऊन बाजूला व्हा, मी देव्हारा साफ करून देते. काय? वसुंधरानं सुचवलं तसं सदानंदनं केलं. देव घेऊन तो दूर उभा राहिला, थोडासा अवघडून देव आणि देव्हाऱ्याकडे घाबरून बघत. बाबा पूजा करताना हे असं व्हायचं? त्यांनी आईला विचारलं. तो तसाच तोंड उघडं ठेवून उभा राहिला. नाही रे, आठवत तर नाही. आणि काय माहिती रे, यांनी कधी काही सांगितलंच नाही, आणि मी का विचारत बसू? पावसाळा सुरू होईल, येतात मुंग्या, त्याचं काय? देवळात पण दिसतातच की दत्ताच्या, तिने समाधानासाठी म्हटलं. वसुंधरानं मन लावून देव्हारा साफ केला. पहिल्यांदा ओल्या फडक्यानं, नंतर कोरड्या कपड्यानं साफ केला. बाजूला होत ती म्हणाली, बसा, केलाय देव्हारा साफ, आता कशाची काळजी नाही. मी नैवेद्य आणते, तुमची पूजा चालू द्या. देवाला त्याच्यावर सोडून आई आणि बायको तिथून गेली. सदानंदनं पूजा केली, नेहमीपेक्षा लक्ष देऊन. तरी हातून काही सांडलवंड होतच होती. अक्षदा हळदी कुंकवाचं पाळं उपडं पडलं. फार काही सांडलं नाही, पण थोडं पडलं. दिवसभर त्याच्या मनातून त्या देवाराभर पसरून असलेल्या मुंग्याच येत गेल्या. नाही म्हटलं तरी कामातलं लक्ष उडालंच. नेहमीपेक्षा वेगळं घडलेलं होतंच. मन पुन्हा म्हणायला लागलं, हे बरोबर नाही. आपण मध्येच दुकानाच्यामुळे पटकन पूजा करतो, आवर्त घेतो, हे आपल्याला कळतं, मग देवाला नाही का कळणार? तो तर सर्वज्ञानी आहे. पण आई आणि वसुंधरेनं एक केशव पुजाऱ्यांना पूजेचं सांगायला हवं होतं, हेही त्याच्या मनात आलं. गावातले 5-6 मित्र होते. मित्र म्हटलं की समवयस्कपणा आला. गप्पा टप्पा होत, हसणं खेळणं होई, कुठंतरी ठरवून जाऊन पार्टी होई, अगदी गुपचूप. घरच्यांना पत्ता नसे, कारण हे सगळं कोणाच्या घरी होतच नसे, होणंही शक्य नव्हतं. गाव तालुक्याचं, माणसं जन्मापासनं एकमेकांना ओळखणारी, काही लपवणं अशक्यच व्हायचं. कशाचा बोभाटा होणं परवडणारं नसायचं. रोजचं रहाटगाडगं सांभाळून कंटाळलेलं मन अशा काही क्षणांची इच्छा बाळगून असायचं. त्यात त्यांना गैरही काही वाटत नव्हतं. कुठे कोणाच्या शेतावरच्या घरात किंवा जळगाव, धुळे किंवा औरंगाबादला गेलं की काम करून मुक्कामाला राहिलं की थोडं नशापाणी होई, काही खाणं होई, मजामस्ती होई. दुसऱ्या दिवशी गावाचा रस्ता धरायचा आणि जोमानं कामाला लागायचं, हे व्हायचं. शक्ती, ऊर्जा सर्वांना मिळायची. थोडी ह्याची कल्पना घरातल्या ज्याच्या त्याच्या बायकांना होती, पण त्याची उघड चर्चा होत नसे, करणंही शक्य नव्हतं. गेल्याच आठवड्यात अगरवाल आणि तो औरंगाबादला गेले होते. गीता लॉजवर दोघं राहिले होते. अंडा करी आणि रोट्या डाल खाताना एखादा पेक घेतला होता. मजा तर चाकायची, चढू तर द्यायची नाही, अशी कसरत करायला लागायची. सदानंदाच्या मनात ते आलं, वारंवार येतच गेलं. त्याच्याच एका दुबळ्या मनानं त्याला पिंजऱ्यात उभं केलं.
घरच्या देवाची पूजा करत नव्हतो तोपर्यंत ठीक होतं, पण आता असं वागून चालणार नाही. आपण सांगितलं नाही तर बोभाटा हा होणारच. देवाला सगळं कळत असावं. नंतर वसुंधरानं देव्हारा साफ करून दिल्यावर मुंग्या आल्याच नाहीत. कुठे गेल्या माहीत नव्हतं. का आल्या, का दिसल्या कळलं नाही. सदानंदनंही स्वतःशी ठरवलं होतं की आता तसं अभक्ष्य भक्षण करायचं नाही, काही घ्यायचं नाही, सरळ साधं जीवन जगायचं. योगायोगानं झालंही तसंच. मध्ये देवघरातला पाट उचलला तर पाटाखाली हे मोठं झुरळाचं जोडपं तुरू पाटाखालून बाहेर निघालं. त्यांनी पाय आपटला, अरे अरे केलं, तो नाचलाच. एकामागे एक दोन्ही झुरळं कपाटाच्या मागे गेली, गडप झाली. वसुंधरानं येऊन विचारलं, काय झालं, ओरडत का होतात? तो म्हणाला, पाट उचलला तर पाटाखाली 2 झुरळं. त्याची नजर विस्फारलेली होती. त्यांनी त्या झुरळांना पाहिलेलं होतं, तेच नजरेपुढे होतं. तो त्याच भावावस्थेत होता. वसुंधरा म्हणाली, आता ह्या दिवाळीला काही रंग देता येणार नाही? रंग द्यायला पाहिजे हो. जुनं घर आहे, झुरळं होणारच. त्यातून आता पावसाळा सुरू होईल. अशा हवेत डास झुरळं वाढतातच. मी घासलेट घालून दारं पुसून घेईन. सदानंदाचं पुन्हा लक्ष विचलित झालं. श्रावण संपला आणि दुसऱ्या दिवशी तो पूजेला बसला तर संबळीच्या मागे व्यंकटेशाचा फोटो होता, तो खाली घेतला तर त्या फोटोच्या मागे ही टचटचीत मोठी पाल, स्थिर, मुळीच हलली नाही. त्याला क्षणभर वाटलं मेली का काय. त्याने टाळी वाजवली, शुकशुक केलं, पण ती तिथंच हट्टानं शांतपणे. बघू काय करतोय हा. हे काय चाललंय त्याला कळत नव्हतं. त्यांनी उदबत्तीच्या पुड्यानं देव्हाऱ्यावर मारलं आणि ती सरसर देव्हाऱ्याच्या मागे गेली, स्पर्धेत भाग घेणाऱ्या धावपटूसारखी. नेहमीसारखी आई वसुंधरा तिथे हजर झाली. दूध साखरेची वाटी ठेवत वसुंधरा म्हणाली, अहो टाळ्या का वाजवत होतात? मला वाटलं आरतीची वेळ झाली का काय. पंचामृत तिथेच विसरलं होतं. हे घ्या. तिने पंचामृताची वाटी पुढे केली. त्याला मग त्या पालीबद्दल सांगायला लागलं. त्याचाही थोडा नाईलाजच झाला. आई म्हणाली, तू मन लावून पूजा करत जा. इथे देवघरात थोडा अंधारच आहे. यांना कितीदा सांगून पाहिलं की खिडकी मोठी करून घ्या. अरे अंधार कोंदट आहे ना. बसली असेल ती आडोशाला. प्राणीजीव आडोशाला बसतातच. अगं पण आई, हे बघ सदा रामदासांनी लिहिलेलं आहे, उंदीर म्हणे माझे घर, डास म्हणे माझे घर, पाल म्हणे माझे घर. माणसाला फार अहंकार असतो रे, हे घर माझं आहे. पण या सर्वांचंही हे घर असतंच ना. ते कुठे जातील? त्यांना थोडंच माणसासारखं घर बांधता येतं का? ती सदानंदाकडे बघून कौतुकानं हसत होती. वसुंधरा मान हलवत म्हणाली, बरोबर आहे आई म्हणतात ते. बाबा पूजा करत होते तेव्हा या काही गोष्टी जाणवायच्याही नाहीत. तसा काही त्यांना अनुभव आला असेल, पण आपल्याला तो अनुभव कळला नाही, म्हणून सगळं नवीन अद्भुत वाटतंय. सदानंदाच्या मनात पाल प्रकरण आलंच ते मनात खोल रुतून बसलं. त्यांनी मग ते अगरवालला सांगितलं. अगरवाल म्हणाला, अरे तू का पूजापाठ करत बसला? दुकानाकडे कोण बघणार आहे? लावून टाक ना एखादा ब्राह्मण. वहिनींना सांग, तू मध्ये मध्ये कर. अरे बाबा, आमच्याकडे शाळीग्राम आहेत. बायकांना त्याला हात लावायची, पूजा करायची मनाई आहे. तेव्हा तो चिंतेनं म्हणाला. ते शाळीग्राम प्रकरण त्याला त्रासाचं वाटलं. अगरवालनं चुटकी वाजवली. आपण रविवारी औरंगाबादला जाऊ. माझ्या ओळखीचा एक माणूस आहे, त्याचा लय अभ्यास आहे. तोच तुझ्या शंकेचं निरसन करेल काय? सदानंद म्हणाला, थोडं अधूनमधून आपलं बाहेर तसं खाणं पिणं होतं ना, तेच मनात येतं आहे रे. म्हणजे पूजा करणाऱ्यानं तरी चल बे मनातनं काढून टाकते. पूजा करताना ना माणसाचा दिल पाक पाहिजे. हे खाण्यापिण्याचं काय नाही बाबा. तेच तर नसतं ना. मनात हे काय ते काय 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 येतं रे. आणि त्यांनी पुढे काही न सुचवून मानेला जोरात हिसका दिला. अगरवाल म्हणाला, आता गेलंच पाहिजे रविवारी सकाळी. काय घरात कुठे कोणाला सांगू नको बरं का. त्याने ठरवून टाकलं. सदानंदाला अगरवाल काय बोलला ते पटून गेलं होतं. मनातली जळमटं दूर व्हायला पाहिजेत, नाहीतर आपण सुखानं जगूच शकत नाही हे त्याला जाणवलं. हे सगळं मनात वारंवार आलं येत गेलं.
तरी ते घरात तसं कोणाजवळ बोलता येण्यासारखं नव्हतं, खुद्द वसुंधराजवळसुद्धा. रविवारी नाश्ता करून मोटरसायकलवरनं काम आहे असं घरी सांगून अगरवाल आणि सदानंद औरंगाबादला निघाले. दीड तासाचा तर रस्ता. मुख्य म्हणजे हवा छान होती. पाऊस झाल्यामुळे वाटेत हिरव्या रंगाचे रसरशीत ताटवे भेटत होते. हिरव्या रंगाच्या नाना छटा बघताना नजर तृप्त होत होती. सगळी शेतं, झाडं, झुडपं हिरवी हिरवी आणि जिवंत भासत होती. गप्पा मारत दोघं औरंगाबादला पोचले. सराफ्यात एका चाळीपुढं सदानंदनं अगरवालनं सांगितल्याप्रमाणे मोटरसायकल लावली. ते ग्रहस्थ तिथे राहत होते. तो जुना लाकडी जिना चढताना सदानंदाला वाटलं, आपण आलोत खरं, हा माणूस घरी असावा म्हणजे मिळवलं. नाही तर चक्कर. वेळ फुकट जाणार तो वेगळा. पुन्हा यावं लागणार अगरवालबरोबर. गोविंद शास्त्री अशी दारावर पाटी असलेल्या दारापुढे दोघं थांबले. अगरवालनं, आहेत का शास्त्री बुवा, आहेत का, असं विचारलं. आतून एक 70च्याही पुढचे गोरे घारे ग्रहस्थ शरीराचा तोल सांभाळत बाहेर आले. कपाळावर पंजा आडवा धरून त्यांनी विचारलं, कोण आहे? त्यांना पाहून सदानंदला स्वतःच्या वडिलांची आठवण आली. सतत देवाच्या सहवासात, नामस्मरणात असलेल्या माणसाचं इतर वेळीही अस्तित्व कसं पवित्र असतं, दिसतं, ते त्याला दिसलं आणि जाणवलं सुद्धा. दोघांनी त्यांना वाकून नमस्कार केला. अगरवालनं सगळी कथा त्यांना तपशिलानं सांगितलं. मध्ये मध्ये सदानंदही बोलत होता, दुवे जुळवत सांगत होता. तसा तोच मुख्य होता. त्यांनीही खाली बघून मान हलवत सगळं ऐकून घेतलं आणि सदानंदकडे बघून विचारलं, ठीक आहे, आता तुमचा प्रश्न सांगा. हे सगळं मीच पूजेला सुरुवात केल्यावर का घडत गेलं? माझं कुठे चुकलं का? माझं मन अशांत आहे. मला उपाय सुचवा. ती पाल माझ्या नजरेस पडून जात नाही. आणि एकूणच पाल म्हटलं की आपल्याला अशुभच वाटतं. तसं काही घडणार तर नाही ना, म्हणजे माझ्यामुळे हो? त्यांनी धास्तावून विचारलं. त्यांनी थुंकी गिळून टाकली आणि म्हणाली, पाल तुम्हाला दिसली? बरोबर. सदानंदनं मान डोलवली. नेहमी दिसते. तुम्ही म्हणता तसं गेले 2 आठवडे ते ठीक आहे. पाल झुरळं घरात कुठेही असू शकतात. पाल तुमच्या अंगावर पडली का? किंवा तुमच्या शरीराला तिचा स्पर्श झाला का? किंवा ती धपकन खांद्यावर किंवा पाठीवर पडली का सरसर हातावर किंवा पायावर चढली, असं काही? त्यांनी नजर रोखून विचारलं. सदानंद म्हणाला, नाही नाही, तसं काही झालं नाही. पण देव्हाऱ्यात पूजेला बसताना ती दिसली की माझं पूजा करण्यातलं मनच उडून जातं. मग निरांजनं पेटवायची विसरतो, फुलंच व्हायची राहून जातात, नैवेद्य दाखवायला विसरतो. नंतर दिवसभर मनाला छुटपूट लागून राहते, मन फार बेचैन होऊन जातं. ते हसले आणि म्हणाले, हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत, बाकी काही नाही आहे. ते काढून टाका मनातनं. मन एकाग्र केलं, देवाचरणी लीन होऊन ठेवलं की बाहेरच्या जगाचं त्या मनाला भान राहत नाही. वारा, पाऊस, ऊन, तसं विंचू, साप, वाघ, झुरळं कशाचंही. यावर उपाय? सदानंदनं विचारलं. त्यासाठी तर तो इथवर आला. काही नाही, काही नाही. मन शांत ठेवणं ते महत्त्वाचं. पूजा मनापासून करा. हे सगळं जाणवणार सुद्धा नाही. रानात जाऊन माणसं तप करतात तेव्हा. ते सूचकपणे हसले. त्यांनी उठून आत जाऊन खडी साखर आणली, दोघांच्या हातावर ठेवली. दोघांनी त्यांना नमस्कार केला. सदानंदनं अगरवालकडे पाहिलं. पैसे किती, असं हातानं विचारलं. अगरवाल म्हणाला, ते पैसे घेत नाहीत कशाचेच, कधीही. हो, पण का? त्यांचं चालतं कसं? चालतं. त्यांनी वरती हात जोडून म्हणाले आणि ते सात्विक हसले. बाहेर आल्यावर अगरवाल म्हणाला, पैसे घेतले की त्यांना वाटतं ही जी त्यांच्याकडे शक्ती आहे ना, ती निष्प्रभ होऊन जाईल. माणसं आपण होऊन मग त्यांच्या नावाने कुठे कुठे देणगी देतात. आहे का नाही पुण्यवान माणूस? दोघेही हसले. सदानंदनं मोटरसायकल सुरू केली. येतानाची मनस्थिती जाताना नव्हती.
सगळी जळमटं शंका मिटून गेल्या होत्या. मन स्वच्छ नितळ झालेलं होतं. सदानंद स्वतःच्याच घरी एका नव्या उमेदीनं परतला. त्याला वसुंधराला आज काय काय सांगायचं होतं आपणहून. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण लिखित कथा मनाचे खेळ. सदानंदच्या मनाचे खेळ कसे वाटले कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.